त्या मोबाईलनं टीव्हीनं बाळू महाराज. लोक येडे झाले. बाजी पहिल्या काळामध्ये पाहुणा घरी आला, जुना पाहुणा, तर विचारायचा, सोळंके मामा विचारायचा, ओ पाहुणे, छबू महाराज, ओ उत्तम महाराज, कस काय बरं आहे का? पाहुणा घरी आला विचारायचा, कस काय एक लेकरं बाळ, यंदा पाऊस पाणी कसं आहे, कस काय चाललाय संसार, हे पहिला पाहुणा विचारायचा. आता पाहुणा घरी घरी आले आले विचारतोय, ओ उत्तम महाराज, मोठ्या मोबाईलचं 4 जण पिन हे का? लय लोक येडे झाले महाराजाच्या मध्ये. आमच्या गावात एक जण मोबाईल पाहत पाहत दुसऱ्याच्याच घरात शिरलं, दुसऱ्याच्या घरात कळालं नाही, आणि बाजू जाऊन बसलं. बाजू जाऊन बसल्याच्या नंतर ती घरातली मालकीन बी मोबाईल हिचकीत होती. लोक याचा मोबाईल हिचकीत होती. तिनं पाहिलं नाही मालक आलेत का कोण आले, बटकन त्या भांड्यामध्ये गिलास बुडीला उचलला आणि त्याच्या हातात दिला. त्या गध्यानं ढस ढस प्याला. नंतर त्या घरचा जो मेन मालक होता का, आणि हे दोघं जवळ जवळ बसले, पुन्हा मोबाईल पाहण्यात मिळच नाही. आणि मेन घरचा मालक आला, सुभाष महाराज, ते मोबाईल पाहत आलं, ते बी येड. असं मोबाईल पाहत आलं, आणि पाहत आल्याच्या नंतर कळालंच नाही, सुधारलं नाही. त्या दोघांकडे पाहिलं, त्यानं पाहिलं, सुधारलं नाही. ते म्हणलं, आय एम सॉरी, मी चुकून दुसऱ्याच्या घरात शिरलो. नाही का अवघड? अरे मूर्खा, तोच घर आहे ना. विठाला विठाला महाराज, मला आनंद वाटला. गोड इतकं वातावरण, इतके मंडळी कीर्तनाला आज उपस्थित आहेत. गाव सुंदर आहे, गावाचा विकास आहे, खरोखर गाव भाग्यवान आहे, गुणवान मंडळी आहेत. सप्ताही परंपरेचा होतोय, आणि संत संगती मिळती. संत संगतीमध्ये जन्म मिळाला, आनंद आहे गड्या. नरदेह मिळाला, आनंद आहे गड्या. आणि एवढंच नाही महाराज, संसार करीत असताना परमार्थ करायला मिळाला, आनंद आहे गड्या. विठाला विठाला. संसारामध्ये गेला, संत संगती मिळत नाही. ज्ञानोबरायांनी संसारामध्ये 2 मुद्दे सांगितले, 2 सोहळे सांगितले. ज्ञानोबरायाचा 18वा अध्याय उघडा. अध्याय उघडल्याच्या नंतर 100 क्रमांकाची वही पाहायला मिळेल. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया, जिया परी. म्हणले 2 सोहळे आहेत, जन्म आणि मरण नावाचे या संसारामध्ये, आणि सोहळे पूर्ण करावा लागतात. मोठं व्हायला ज्ञानोबरायानं पुन्हा एक वही खर्च केली. जब जब बाळ बळिया वाढे, तव भोजनाच ती कवाडे, आयुष्य निमाले आतुल्याकडे, ते ग्लानेची नाही. म्हणले कळालंच नाही, आणि वाढदिवस साजरे करायलेत. नाही का अक्कल आहे का? वाढदिवस साजरे करायचं नाही, आयुष्य कमी व्हायलंय का वाढायलंय बाबा? जब जब बाळ बळिया वाढे, त्याच्यामुळं नाही. म्हणले कळ ना, सुख पाहिलाय पण मिळालं, इथं सुख फक्त जवा इतकं आहे. कशा पर्वता इतकं दुःख आणि जवा इतकं सुख इथं. म्हणजे काय आहे दृष्टांत? आहे काय उदाहरण? ओ सांगोले उदाहरण, त्याचं एक दृष्टांत सांगितलं महाराजांनी. भजन करा विठाला. एका जणाच्या मागे वाघ लागला, आणि वाघ लागल्याच्या नंतर, आता वाघ लागल्यावर काय होईल? जाग्यावर थांबन का? पळत सुटला, आणि पळत सुटत असताना अचानक त्याला कळालं नाही, विहिरीत उडी गेली बाबा. आणि विहिरीत उडी गेल्याच्या नंतर अचानक विहीर कोरडी होती. काय होती? उन्हाळ्याचे दिवस, कुठं पाणी. आणि विहीर कोरडी असताना बाळू महाराज अचानक हातामध्ये फांदी आली, आणि फांदीला लटकाला बोलला महाराज, आणि वरी वाघ जवळ येऊन थांबला, आणि फांदीला लटकाला, आणि खाली कोरडी येर बाबा 40 फूट, आणि खाली पडावा तर मरण आहे. आणि खाली काय होतं कळालं का? कानू दाखवायला नाग नाग सरळ खाली, वरी वाघोबा, आणि खाली
लोकांना ते बी लय आवडायले. आमच्या गावाकडे साप इकायला आणले होते. काय मी तर आश्चर्यचकितच झालो बाबा. साप कशाला घेणारा पाहून घ्यायला तो म्हणला शेजाऱ्याच्या घरात सोडायचे. कोणाच्या शेजार किती अवघड. नाग बाबा खाली बरं का. नाग नाग खाली खाली नाग आणि वरी वाघ. आता सुधरणं काय करावं. आणि नेमकं त्या मावळ होतं त्या फांदीला जी फांदी धरली का. आता तर म्हणले अवघडच झालं. आणि साधं मोहळ होतं. आगे मोहळ. आता आगे मोहळाच्या माश्या उठल्या फांदी वरल्या फांदी हल्ल्यामुळं. आणि माश्या उठल्याच्या नंतर त्याला काय केलं. गुदगुल्या कोण म्हणलं नाही ना. सुजून काढला. सुजला असा सुजला गुलाबजांबू सारखा चोपदार महाराज. महाराज एवढं दुःख पदरामध्ये हवालदिल झाला बाळू महाराज. पण मोहळ हल्ल्यामुळं त्याचा कांदा निष्ठाला. आणि असा हात धरल्यामुळं 2-4 थेंब त्याच्या इथं पडले. कुठं त्याच्या हातावर. आणि त्यानं जिभीनं काय केले चाटले. आणि चाटल्याच्या नंतर त्याला 2 थेंबाचा आनंद झाला. किती थेंबाचा. अवघ्या 2 थेंबाचा आनंद झाला. पण एवढं दुःख विसरला. ह्या संसारामधलंय महाराज. म्हणून हा संसार मुळात दुःखाचा सांगितला. आणि तो सुख कुठंच पाहिला. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही तो. सुखाचा विचार नाही दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. म्हणजे नाही इथं सुख शोधू नका. मुळातच इथं दुःख आहे महाराज. संसार दुःख अंतकरणाला टावो घेणार प्रमाणे. संसार दुःख मूळ. आहा दुःख आहे मुळातच त्याचं मूळ दुःख आहे. आणि तो सुख पाहू नका चोपदार महाराज. मग सुख तुम्हाला पाहिजे असेल तर म्हणले सुख पाहिजे ना या नरद्यामध्ये या संसारामध्ये एक करा. पहिल्या चरणात संतांच्या संगतीमध्ये जा. अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश. आणि अर्धा तास शिल्लक. फक्त 20 मिनिट शिल्लक. धावत्या वेगामध्ये प्रयत्न करू अभंग सोडवण्याचा. विठाला विठ्ठल. संतांच्या संगतीमध्ये जा. आणि संतांची संगतीमध्ये गेल्याच्या नंतर बाबा काय होईल.
म्हणले कुत्रा होण्याची जरी संधी मिळाली तर भाग्य सफल होईल. आता कुत्र्याला किंमत आली का नाही? आली का नाही? कशामुळं? संतांच्या संगतीमध्ये गेला. छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर वाघा नावाच्या कुत्र्यानं छत्रपती शिवाजी महाराजाच्या सरणामध्ये उडी मारली आणि उडी मारल्याच्या नंतर लोक आजही त्याचं दर्शन घेतात. संतांच्या संगतीमुळं आज बाबा लोक आज बैलाच्या पाया पडतात. थोडासा मोकळा आवाज करा शिष्ट मुले भाऊ. बैलाच्या पाया पडतात. कोणत्या? ज्ञानोबारायाची पालखी चालली आणि रथ पुढे आहे का नाही? का पडतात? संतांच्या संगतीमध्ये गेले म्हणून. एवढंच नाही, त्याच्या पुढे एक रेड आहे बाबा. कळतंय काही त्याला? कळतंय का त्याला काही? हरिपाठ पाठे निस्ता संतांच्या संगतीमध्ये गेला म्हणून आज लोक त्याच्या पाया पडतात गाड्या. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जा. एवढंच नाही, पुन्हा एक प्रमाण देऊ का? आज मी त्या दिवशी पुण्याला कीर्तनाला गेलो. दिनकर बाबा तुमच्या माहितीच तो सांगतो. ज्याच्याकडे कीर्तन होतं का, त्या कीर्तनकार ज्याच्याकडे कीर्तन माझं होतं का, तो यजमान होता का, त्याच्या घरी पाळलेलं कुत्र होतं. त्याला 50 लाखाची गाडी होती. किती लाखाची? किती लाखाच्या? मला आश्चर्य वाटलं. त्याला बिस्किट खायला, दूध प्यायला कोणाला? कुत्र्याला. माईच आपले म्हातारे तर सैलियत महाराज घरी सेवा नाही आपली आहे. आता मागे शिवपुराण झालं दाजी आमच्या परभणीला. प्रदीपजी महाराज मिश्रा आमच्या गावावर खेडपाटू महादेवाचं मंदिर आहे. इमानदारीनं सांगायचं, खोटं बोलायचं नाही बरं का. आमच्या महादेवाच्या मंदिरावर मी 4 वर्षापासून जातो. सकाळी 4 वाजता. बाबा एकही महिला दिसत नव्हती. पण शिवपुराण झालं का तसं मंदिर मोकळं सोडीनच महादेवाला कोणीकडे पळावा सुधरणं. सकाळी 4 वाजल्यापासून मंदिरात गारदाच गारदा. पाणी ओतू बेजा, दूध ओतू बेजा. आमच्या घरातली गंगूबाई आणि माझू सकाळी विचारायला मला कपभर चहा करून दे ना, मला ढोसा ना. महादेवाच्या सकाळी 4 वाजता पाणी ओतायली आणि सकाळी याला 10 वाजेपर्यंत आंघोळ नाही. किती अवघड. देव मिळत. अरे पतिव्रता आहे, पतीची सेवा कर. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिच्या संगतीत जाय कल्याण होईल. पहिले लय पुढच्या आपल्या विठाला विठाला. कशाचा परिणाम आहे? कुत्रा 50 लाखाच्या गाडीत हिंडतोय. चांगल्याच्या संगतीमध्ये गेला म्हणून माणसानं संगत चांगल्याची करावा. आजचा अभंगाचा भावार्थ आहे. बाबा इथं जवळ बाजार कोणता आहे दाजी? राणी उंचगाव. एक म्हातारी आपल्या गावातली राणी उंचगावच्या बाजारात गेली आणि 10 रुपयाच्या तिनं निळ्या कलरच्या 2 भरण्या आणल्या. त्या काळ्या कलरच्या निळ्या कलरच्या 2 भरण्या आणल्या. 5 रुपयाला एक आणि 5 रुपयाला एक 2 भरण्या आणल्या आणि एक भरणी केली मिठाला. मिठाला आणि दुसरी भरणी केली तुपाला. डालड्या नाही, गावरान तुपाला. आणि मिठाच्या भरणीचा मुकाम तुम्ही म्हणता कुठं? चुलीपाशी. चुली होत्या ना, आता चुली नाहीत, आता गॅस. खिचडी बोंड 2च तोंड. आता गॅस निघले बरोबर आहे. आणि जी तुपाची भरणी होती तिला सुटकेस पेटीमध्ये आणि तिला चाबी खोलायला. पाहुणा राहुणा आला तर चाबी खोलायची आणि भरणी बाहेर काढायची. पाहुणे राहुणे आले तर तूप वाढायचं. बाबा कसं? ती बाई इतकी हुशार होती, इतकी हुशार होती. तिनं तूप वाढायला चमचा नव्हता केला. तिनं सुई केली. ती सुईच्या टोकावर येईन तेवढंच तूप ती वाढायची त्याला. आणि आता मागे पितर पाटामध्ये तर असं झालं नुसतं धुपणावच चालू लागलं. तुम्हाला पता नाही महाराज. विठाला विठाला. असं करीत करीत तुपातल्या भरणीतलं तूप संपलं आणि तूप संपल्याच्या नंतर तिनं ठरवलं आता इथं राहण्यात मजा नाही आणि ती तिथून निष्ठली आणि सखाता त्याच्या वाट्यावर गेली. सखाता त्याच्या वाट्यावर जाऊन बसली. काऊन? तुपाची संगत निष्ठली. आणि तिथे गेल्याच्या नंतर दिवाळीचे सण आलेले होते. दिवाळीचे सण आणि दिवाळीच्या सणाला लहान आलेले लेकरं बाळ आलेले होते. त्यानं ती भरणी पाहिली. कोणती? ती भरणी. आणि त्या भरणीकडे गेले, उचलली, लावले, दोन्हीकडून 2 भोकाडे पाडले, एक तार घेतला आणि बांधलं, धरलं, घेतलं पाणी आणि गेले पांडीला. आता पुढचं मी सांगित नाही, समजून घ्या. तुपाची संगत हुकली, दुर्गतीला गेली का? संगतीचा परिणाम आहे. म्हणून संताची संगत आहे. विठाला संताची संगत करायची. तुमचा आमचा जन्म सार्थकी झालाय. जन्म मिळाला, जन्म आलो त्याचे, आजी बळ झाले साचे का तुम्ही सांभाळले संगती.
भय निरसली खंती. संतांनी आम्हाला सांभाळले. गुरुवरी मारुती बाबा संत आहेत, सांभाळ. त्याच्या सानिध्यामध्ये गेलो, ज्ञानोपरायाच्या सानिध्यामध्ये गेलो, ज्ञानेश्वरी उघडली. तुकोपरायाच्या सानिध्यामध्ये गेलो, गाथा उघडली. ही संत संगती आहे. एवढंच नाही, आपल्या गावामध्ये ग्रामदैवत आहे. कोणतं? हनुमंतरायाचं ग्रामदैवत आहे का नाही? असं एकही गाव नाही की त्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही. बाबा लक्षात घ्या, मला दाखवून द्या. फक्त जामखेडकर कीर्तनाला गेलो, तिथं जांबुवंताचं मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूला 10-12 गाव आहेत, तिथंच फक्त हनुमंतरायाचं मंदिर नाही, कारण तेही रामभक्त आहेत जांबुवंत. लक्षात घ्या, अख्ख्या भारतामध्ये एकही गाव नाही त्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही. काय कारण आहे? हनुमंतरायाचं नाव देवाच्या यादीमध्ये येत नाही, कारण हनुमंतरायाचं नाव येतं ते माझ्या संताच्या यादीमध्ये. का? तर वर्णन आलं. काय अधिकार आहे? काम बांधवडी कार घातला तोडरी, तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. म्हणले हनुमंत कसे आहेत? वानरायच्या कुळामधले माझे हनुमंतराया. आणि ते संत आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हनुमंता तुम्हाला मी शरण आलो. कसा शरण आलो? रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता. मीच भक्त आहेत हनुमंतराया. हनुमंतरायानं सेवा केली आणि दासत्व सेवा केली. प्रभू रामचंद्राची पदस्पर्शाची सेवा केली. रामायण घडलं. 22 जानेवारीला कार्य सफल झालं. अयोध्याचं राम मंदिर झालं. हजारो वर्ष लोकांना तपश्चर्या केली. डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण आपल्या जीवनामध्ये येऊन गेला. आपण पाहिला गड्या. लक्षात असू द्या, 22 जानेवारीला अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं. 2-3 वर्ष लागले मंदिर बनवायला. काहीला प्रश्न पडला असेल 3 वर्ष का लागले? काल रामनवमी झाली बाबा, काल झाली ना रामनवमी. त्या मंदिराचं एक वास्तव आहे, जाता जाता सांगून जातो. लक्ष घ्या, कधी कधी अभ्यास केला पाहिजे. लक्षात घ्या, 2-3 वर्ष बांधण्याला का गेले? त्याचं कारण हे की जी मंदिराची रचना आहे ती वैज्ञानिक दृष्ट्या केली शिल्पकारानं. ज्या दिवशी प्रभू रामचंद्राचा जन्म होईल, रामनवमी येईल. आपला सप्ताह रामनवमीच्या पर्व काळावर आहे, म्हणून बोलायलो गड्या. लक्षात असू द्या, रामनवमी ज्या दिवशी होईल साजरी, माझ्या मालकाचा जन्म किती वाजता आहे बाबा? दुपारी 12 वाजता आहे का नाही? झाले रामराज्य काय उन्ने मासी, धरणी धरी पीक कथा परिसता रामायण. पूर्वज उतरती जाण, पूर्वजाचे नवलपूर्ण उत्तर संपूर्ण त्रिजगती. रामप्रभू रामचंद्राचा रामजन्म दुपारी 12 वाजता झाला. आणि एवढ्या जन्माचं सार्थक झालं म्हणले बरोबर 12 वाजता जो सूर्यदेव आहे, सूर्यदेवाचे किरण माझ्या मालकाच्या तंत दोन्ही कपाळाच्या मधामध्ये भोवाळ्यामध्ये सूर्यकिरणाचा प्रकाश पडला. त्याचा दर्शनाचा स्वाद पाहायला मिळालं, दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. सूर्यकिरणांनी पदस्पर्शाचं दर्शन केलं मालकाचं, म्हणून तर सुवर्णयोग कालचा होऊन गेला बाबा. त्याच्यासाठी मंदिर बनवायला अनंत काळ लागला. लक्षात असू द्या. आणि रामराज्य पूर्ण झालं. मला तुम्हाला सांगायचं, जास्त वेळ लांबवायचा नाही, वेळ आपला संपत आला गड्या. लक्षात घ्या, सफल झालं. आणि हनुमंतराया प्रभू रामचंद्राच्या पुढे उभे राहिले. काय झालं? रामराज्य. रावणाला मारलं, विभीषणाला लंका दिली. अंगद, सुग्रीव, जांबुवंत उभे राहिले. सगळ्यांना सैन्य वाटप केलं. राज्य दरबार सगळ्यांना नाना प्रकारचे माणिक पाषाण मोती देऊन टाकले. माझे हनुमंतराया प्रभू रामचंद्राच्या पुढे उभे आहेत. मालकाला कळत नाही हनुमंतरायाला काय देवा. लक्षात आलं नाही मालकाला. हनुमंता बाबा सगळ्याला वाट लावलं रे म्या. कोण म्हणाले? प्रभू रामचंद्र. हनुमंता माझ्या जीवनामध्ये रामायणामधला जर रामायणामधला जर हनुमंतराया काढला तर शून्य किंमत रामायणाची दादा. म्हणले हनुमंता मला तुला देण्यासाठी काहीच नाही, एक वाक्य बोलतो तुझ्यासाठी, एवढं मी दे. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. म्हणले हनुमंता मायापशी देण्यासाठी काय नाही, मग जीव तू ह्यापशी. आणि मग वरदान आहे तुला. काय वरदान आहे? मला देण्यासाठी काहीच नाही. तेवढ्यात सीतामाता शेजारी बसलेल्या होत्या. कोण? सीतामाता म्हणल्या, ओ मालक गपची बसा, हनुमंतरला मी देते, तुमच्याकडे काय द्यायला नाही तर माझ्याकडे द्यायला आहे. मग आता रामाला ऐकावं लागलं का नाही? मालकीन येत ना शेवटी, ऐकावं लागतं का नाही मालकाचं मालकिनीचं.
आम्हाला तर ऐकावं लागतंय खोटं नाही. पहा ना सुभाष महाराज इथं तुम्ही किती गायन करा, छबू महाराज घरी गबू होऊन जा. ऐका ना उत्तम बाबा, ओ महाराज तुम्ही तरुण आहेत, तुम्हाला आणि काय अनुभव नाही आहे, पण नवीन आहेत आमचे देशमुख महाराज. घरी जा आणि म्हणा आहा अनंत महाराजांचं कीर्तन होतं, असं वातावरण तयार केलं, अशी चाल म्हणली, ती म्हणती मायापाशी नका सांगू. ऐका 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 बरं तुमचं जाऊ दे आता. म्या म्हणावा रवण्याला गेलो, अशी पब्लिक होती, एवढं सुंदर गाव होतं, असं कीर्तन केलं, नाचू नाचू कीर्तन केलं, नाचू नाचू कीर्तन केलं, नाचता नाचता घडला देवाचा. चोपदार महाराज नाचलं पाहिजे कीर्तनात, मी बी नाचत असतो. आज काऊन नाचणं माहितीये का दाजी, रामायण करून आलो 4 तास म्हणून जरा मूड राहिला नाही बाळू महाराज, नाही तर असा नाचतून 4 जणायला नाचितो. तुम्ही म्हणता काऊन नाचत असतो, कारण माझ्या सासऱ्यानं माझ्या लग्नात डीजे लावला नव्हता, त्याच्या म्हणून कीर्तनात नाचून घेतो. हा आमच्या दाजीनं तर फटाकड्या बी वाजल्या आणि हार बी घातला, एवढा हार माझ्या लग्नात बी नव्हता, कारण गेटकीनं केलं. हा लक्षात घ्या एवढं. म्या म्हणावं असं कीर्तन केलं, असं कीर्तन केलं, बायको म्हणते मायापाशी नका करू कीर्तन. हा दाजी लय अवघड आहे, आमच्या बायका आमच्या पुढच्या. तुम्ही बी म्हणा असं वाजिलं, अनंत महाराजाला वाजिलं, एकही महाराज मोठा सोडला नाही, सगळं वाजिलं, ती म्हणते मायापाशी थापा नका हाणू. तुम्हाला अनुभव नाही, दुसरीकडं सांगलो. यायला कसं हसू येत आहे आपलं हिचकिलं पाहणं, आणि याचं काय कमी हिचकिलेलं आहे का? एक उदाहरण सांगतो, टाळी वाजवा. हे काय भेट नाहीत का तुमच्या म्हणे? एखाद्याचं नवीन नवीन होऊ दे, आता मग नवीन झालेलं आहे, आता थोडस जुने झाले, 6 महिने झाले. आमची मालकीने एका दिवशी सहज म्हणली, बाबा सहज म्हणली, इकडं माणूस असा छाती फुगून चलन, पण घरी गेला का असंच बाबा. मी बी असंच सहज म्हणली, हो लय सहज बोलून जातात सहज. एक जण एका जणाला म्हणली, हो तुमच्या मायबाप सांभाळू, तुमचं घरदार सांभाळू, तुमचे लेकरं सांभाळू, मी काय काय सांभाळू? तो म्हणला फक्त तू थोबाड सांभाळ. लय अवघड बाबा दाजी, सगळी त्यानं आग लागायली. लक्षात घ्या. मही काय म्हणली एका दिवशी, म्हणली हो तेवढे राहिलेले भांडे घासून घ्या. काय तेवढे राहिलेले भांडे घासून घ्या. मी म्हणलं हे पाय मी महाराज आहे, मग वजन आहे बाळू महाराज, प्रसिद्ध झालो, वजन आहे, आणि काय म्हणायलीस भांडे घासून घ्या, एका झपक्यात खाली पडी. सुभाष महाराज एका झपक्यात खाली पडी, असं 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 एका झपक्यात खाली पडीन. गपचूप असं सांगायले बरं का. मी म्हणलं तुला सांगू का काय करेन? ऐकत नसतो मी, वजन आहे. म्हणली काय करता? म्हणलं सांगू का तुला काय करेन? काय करता सांगू का तुला काय करेन? म्हणलं आधी धुणं धुतो आणि नंतर भांडे घासतो. लय अवघड महाराज. चोपदार महाराज तुमचं बरं आहे, आमचं लय अवघड आहे. तुमचं आहे मोहन आहे, विठ्ठला विठ्ठला. देशमुख बाबा झालं. आता काय झालं, सीता माता म्हणल्या बस झालं तुमचं, रामाला ऐकावं लागलं. आणि राहिल्याच्या नंतर सीता मातेनं काय केलं, गळ्यामधला नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. आणि हनुमंतरायाला दिल्याच्या नंतर हनुमंतरायानं तो हार पाहिला आणि आपल्या दातानं कचकच कचकच ते मणी फोडले. मणी फोडल्याच्या नंतर एक मणी शिल्लक राहिला. सीता मातेनं विचारलं, हनुमंता एवढा अनमोल किमतीचा तुला मी नवरत्नाचा हार दिला, तुला याची किंमत नाही का? नाही, शेवटी माकडं ते माकडच. हनुमंतराया म्हणले, सीता माता याची किंमत मला नाही. त्याचं कारण आहे की या मण्यामध्ये माझा कोण नाही, माझा राम नाही, म्हणून त्याचं मला काही काम नाही. म्हणले मग तुझा राम कुठे? तर हनुमंतरायानं काय केलं, नख लावले छातीपाशी, छाती फाळली. आणि छाती फाळल्याच्या नंतर आता इमानदारीने सांगा, आपल्या छात्या फाडावा, आपल्या छात्या फाडावा. आपली छाती फाडल्याच्या नंतर बिड्याचा कट्टा आणि काढायची डब्बी छातीमध्ये, गाय छापची पुडी आणि चुन्याची डब्बी आपल्या छातीमध्ये. पण हनुमंतरायानं छाती पाळली आणि जगाच्या मालकाचं दर्शन करून दिलं. राम
लक्ष्मण सीता संताच्या चरणामध्ये गेला तर रामाचं दर्शन होईल, श्रवण होईल अभंगाचं दुसरं चरण. तेथे रामा झालेली सेवा परमात्मा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी ऐका, 2 चरणापर्यंत येऊन बरोबर आहे. वेळ संपला दादा, वेळ थांबत नाही दाजी. काय वेळ माझाही नाही आणि वेळ तुमचाही नाही. राहिलेले 2 चरणापर्यंत येऊन पोहोचलो. दाजी म्हणाले पुढच्या वर्षी. ऐका, राहिलेले 2 चरण. आता दाजी तुम्ही म्हणायलात म्हणून बरं का एक वाक्य बोलतो, ऐका. राहिलेले 2 चरण सोडवण्यासाठी दिनकर महाराज, राहिलेले 2 चरण सोडवण्यासाठी हे पठ्या पुन्हा येईल, पुन्हा येईल. तुम्ही म्हणू नका या या या, पुन्हा येणारा येत नसतो गड्या. काय मला सांगायचं देशमुख बाबा, ते म्हणायचं असतं आपलं प्रेम आहे, कीर्तनापुरतं प्रेम नसावं. मनुष्य जन्म आहे, प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत असावा. बाळू महाराज लक्षात घ्या. झालेली सेवा परमात्मा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी महाराजांनी सांगितलं, सेवा करा कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंकत येते भले पात्रता पाहिल्या जात नाही. सेवेचं फळ सतरंजा उचला. कोणी जागरण करा, कोणी विना घ्या, कोणी वाढायचं काम करा. सप्ताह हे गड्या कोणतीही सेवा 7 दिवसामध्ये करा. सेवा हे गड्या टाळ वाजवा, पखत वाजवा, सेवा हे गड्या. हीच सेवा भगवंताला आवडते. आणि संताच्या संगतीमध्ये जा. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती. संताच्या संगतीमध्ये सुख आहे, सुख आहे. आणि सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता वेळ संपला. 4 गोष्टी सांगतो, ऐका लक्ष देऊन. 5 मिनिटामध्ये वेळ झाला. धर्माचं पालन करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. म्हणून धर्माचं पालन करा. धावत्या युगामध्ये पळा, पण संत संगती विसरू देऊ नका. सकाळी उठा, उठल्याच्या नंतर आंघोळ करा. गळ्यामध्ये माळ काढा, 108 मणी आहेत. आणि दररोज नाम जप करा. गड्या कलियुगामध्ये कोणाच्या पाया पडू नका. महाराजाला घरात आणा, मान द्या, सन्मान द्या, पण महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा असं म्हणू नका. आता आमचे पाय तुमच्या घराला लागले, आम्हाला माहितीये काय होतंय. आम्ही 4 एकर इकली, तुमचं काय होईल. म्हणून महाराजाच्या नादी लागा, पण विनंती आहे संतांच्या जास्त लागा संगतीमध्ये. बाबा जीवनाचं कल्याण आहे, हाय का नाही हो. संताच्या संगतीमध्ये जागड्या. नामस्मरण करा, नामसकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. सेवा करा. धावत्या युगामध्ये जीवन फार सुलभ झालं का नाही. काय कमी आहे, कमी काय आहे. उत्तम तुमच्या काळामध्ये पाय चालावं लागायचं, काम करावं लागायचं. आधी यंत्रणा फुल झाली, कशाची गरज राहिली नाही. फक्त सेवा करायची. आज सेवा आमच्या माता माऊलीला बी ताण राहिला नाही. आता तुम्ही म्हणता कस काय ताण राहिला नाही. आता सगळं रेडीमेड निघलंय बाबा. आमच्या गावामध्ये एकाला लग्नामध्ये सप्रेम भेट आली. सप्रेम भेट कशाची. पीठ टाकायचं, तेल टाकायचं, पाणी टाकायचं, डायरेक्ट चपातीच बाहेर येते. चपाती बनण्याची मशीन आली. काय यंत्रणा पुढे गेली. आता अमेरिकेने एक नवा शोध लावलाय. डायरेक्ट आता एक मशीन अशी आली, चपात्या बनवायची तर आली, पण एक मशीन अशी जोरदार आली सुभाष महाराज.
पाहुणा आला दारात, पाहुणा आला की त्याचे हातपाय धुवायचे आणि हातपाय धुतल्याच्या नंतर पाहुणा उचलायचा आणि डायरेक्ट मशनीत टाकायचा. काय डायरेक्ट मशनीत टाकायचा, पाहुणा जेवूनच बाहेर. पण अवघड आहे थोडस. तुम्ही म्हणता काय, लाईट गेली की पाहुणा 3 तास मधातच. काय महाराज, सोपं आहे सगळं, यंत्रणा सोपी आहे, जीवन सोपं आहे, सुखी आहे गड्या. जाता जाता सांगून जाईल. नामस्मरण करा, चिंतन करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि 15 दिवसामध्ये येणारी एकादश धरा. जीवनाचं कल्याण आहे. पंढरपूरची वारी करा, आळंदीची वारी करा. एकादश धरायला हरकत नाही. सोमवार हे करा, शास्त्र सांगतंय. मी एका जणाला एकादश धरायला लावली, गळ्यात माळ घालायला लावली, त्यानं इतका शाबू खाल्ला, इतका शाबू खाल्ला, शीक आली, नाकातून शेंगदाणा बाहेर आला. पण धर म्हणलं तू एकादश, वेळ थांबत नाही ना. एकादश धर, आयुष्य निघून गेलं. एकादश धर, वेळ निघून गेली. बाबा आमच्या गावात एक वारकरी आलता, समाधी सोहळ्याचा सप्ताह करीत असतो आळंदीला. घरी वारकरी, त्याच्या तोंडामध्ये दात राहिला नाही, पण एकादश धरीत होता. आणि सध्याच्या काळातले शाबू किती अवघड निघले तुम्हाला माहिती आहे. आमच्या घरी माळकरी आला, म्हणलं बाबा एकादश आहे, म्हणला फराळ करायची. काय करायची? फराळ करायची. म्हणलं बाबा 5 मिनिट थांबा, 10 मिनिटात शाबू तयार होईल. दुकानात गेलो, 1/2 किलो शाबू आणला, पण दुकानदारानं जरा हलका शाबू द्याला, हलका शाबू. आणि घरी आणल्याच्या नंतर पाणी जास्त झालं आणि शाबू बी डुप्लिकेट. आईला म्हणलं लवकर बनव. काय केलं? शाबू तव्यावर टाकला, पण शाबू झालता चिकट. उलथना तवा आणि शाबूची झाली इल्डिंग. इल्डिंग झाली, इल्डिंग चिटकून. आमच्या माता मावल्याला माहिती, अशी इल्डिंग झाली. आणि नेमकं बाबा मी जेवायला बसलो फराळीला. फराळीला बसणं, आता मही रपटप मशीन दाता असल्यामुळं मग सुरू झालं. बाबाच्या दातात एकही दात नाही तोंडात. बाबानं पहिला घास खाणं. बाबाला म्हणलं बाबा खाणं. बाबा बाबा खाणं. बाबाचे दाभाडे चुटकून बसले. असे आडबांडगे 2-3 तरुण मंडळ आणलं, असे दाभाडे उपटिले, तेव्हा निघले. एवढा त्रास, पण एखादं सोडले नाही बाबा. त्रास होऊ द्या, संकट येऊ द्या, रडत बसू नका. संकटापाशी जाऊन म्हणू नका किंवा देवापाशी जाऊन म्हणू नका, देवा संकट फार मोठे येत रे. देवापाशी जाऊन रडू नका, संकटापाशी जाऊन म्हणा, अरे संकटा माझा देव लय मोठा आहे. जीवनाचं कल्याण संकटाला म्हणा. वेळ मिळत नाही, संधी मिळत नाही. ज्यानं वेळ सांभाळली त्यानं जग जिंकलं. लक्षात घ्या. काय? ज्यानं वेळ सांभाळली त्यानं जग जिंकलं. कोण वेळ सांभाळली? वेळ संपली. लक्षात घ्या.